आणखी एक महत्त्वाची बातमी पाहूयात। बुलढाण्यामध्ये आमच्या बाजूने कल असेल असा दावा संजय गायकवाड यांनी केलाय। राज्यामध्ये भाजप पहिला तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष असेल असा दावा संजय गायकवाड यांचा। काय नेमकं चित्र असणार आहे बुलढाणा नगर परिषदेत? बुलढाणा नगरपालिकेमध्ये बुलढाणेकरांनी सहस्त्र बुद्धीने मतदान केलेलं आहे। त्यांना शहराचा विकास थांबवायचा नाहीये, त्याच्यामुळे विकासाला खीळ बसू नये म्हणून त्यांनी अभूतपूर्व त्याला काय म्हणतो आपण मेजॉरिटी ही शिवसेनेची बुलढाण्यामध्ये येईल। शिवसेनेचा नगराध्यक्ष उमेदवारही विजय होईल आणि त्यांना बुलढाणेकरांना माहिती की कामं करायचे असेल तर सत्तेतलाच पक्ष त्या ठिकाणी पाहिजे आणि त्याच्यामुळे लोकांनी धनुष्यबाणच निवडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर वेगवेगळे महायुतीमधले पक्ष वेगवेगळे लढले। शिंदे साहेबांनी मोठा प्रचार केला, अजितदादांनी प्रचार केला, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रचार केला आपल्या उमेदवारांचा। एकंदरीत महायुतीचं महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं चित्र असेल? शिवसेनेला किती जागा मिळतील? हजाराच्या पुढे जागा जायला पाहिजे शिवसेनेच्या, आणि आम्ही वेगळे जर लढलो असतो तर आता काही ठिकाणी आम्हाला एकत्र यावं लागणार आहे। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव काही ठिकाणी त्यांनाही झाले आमच्या, परंतु पुढे आम्ही एकत्रितपणे काम करणार आहे आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये जे यश आम्ही मिळवणार आहोत निश्चितपणे याचा परिणाम येणाऱ्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांवर होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला भरभरून यश जनता आमच्या पदरामध्ये टाकेल। नक्कीच तर होते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। आणि शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष असेल। तर सातारा जिल्ह्यामधील 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीची मतमोजणी आता होणार आहे। थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला इथे सुरुवातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। सातारा या ठिकाणची आपण दृश्य बघतोय। सातारा एकूण जिल्ह्यामध्ये 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत यांच्यासाठी मतमोजणी काहीच वेळात सुरू होईल। इथे शंभूराज देसाईंपासून भोसले तसंच काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांचीच प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीच्या मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती आज पार पडत आहे आणि याची सुरुवात जी आहे ती 10 वाजण्याच्या सुमारास होणार आहे। ज्या ज्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला पाहायला मिळत आहे। प्रमुख लढतींमध्ये सातारा नगरपालिका यामध्ये महाविकास आघाडीने शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नियोजनातून आपली आघाडी उभी केली असून खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे आपला गड राखणार का हा महत्त्वाचं यामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळं यावेळी नक्की बाजी कुणाची लागणार, कुणाचं वर्चस्व सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांवर राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।